नाशिकमधल्या TCS कंपनीच्या 160 कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम दिलं गेलंय। दिल्ली HR टीमकडून कंपनीमध्ये सखोल चौकशी सध्या सुरू आहे। धर्मांतरण, लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन जबाब नोंद केले जात आहेत। कामगार उपायुक्त पथकांची कंपनीवर धाड पडली। कर्मचारी नसल्यानं तपास कागदपत्रांवरच आहे। त्यामुळे कंपनीतील लैंगिक छळ प्रतिबंधक समिती फक्त कागदावर असल्याचा संशय सुद्धा व्यक्त होतोय। राष्ट्रीय महिला आयोगाची टीम 18 एप्रिलला पाहणीसाठी या ठिकाणी येणार आहे अशी ही माहिती आहे। त्यामुळे HR टीमकडून सुद्धा कंपनीमध्ये सखोल चौकशी सुरू असल्याचं कळतंय। राष्ट्रीय महिला आयोगाची टीम 18 एप्रिलला पाहणीसाठी येणार आहे आणि यानंतर मग आता आणखी काय मोठे खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान नाशिकमधल्या त्या TCS कंपनीच्या 160 कर्मचाऱ्यांना सध्या वर्क फ्रॉम होम दिलेला आहे। हे सगळे कर्मचारी घरूनच काम करतात। आणि याच सगळ्या दरम्यान महाराष्ट्र ATSनं मोठी कारवाई केल्याचं समोर आलंय। ऑनलाईन टेरर मॉड्यूल प्रकरणामध्ये वाराणसीमधील नीटच्या विद्यार्थ्यांची चौकशी सध्या सुरू आहे। या कारवाईमध्ये काही इलेक्ट्रॉनिक उपकरणं सुद्धा जप्त केली गेली आहेत। संबंधित युवकाला 22 एप्रिल रोजी पुढील चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले गेले। महाराष्ट्र ATS आणि उत्तर प्रदेश ATSची संयुक्त कारवाई पाहायला मिळाली। या वाराणसीमधील हनुमान फाटक भागामध्ये डॉक्टरच्या घरावर छापा सुद्धा टाकला गेलाय। बालरोग तज्ज्ञाच्या मुलाची सुमारे 8 तास चौकशी झाली आहे। महाराष्ट्र ATSनं मोठी कारवाई केलेली आहे। ऑनलाईन टेरर मॉड्यूल प्रकरणामध्ये नीटच्या विद्यार्थ्यांची सध्या सखोल चौकशी सुरू आहे।